ज्या जवानानं आपत्तीवेळी अनेकांचे जीव वाचवले त्याचाच जीव गलथान व्यवस्थेनं घेतला। नाशिकनंतर ठाण्यात आता खड्ड्यांमुळे मृत्यू होऊ लागलेत। TDRFचे जवान विकास गोरे यांचा खड्ड्यामुळे मृत्यू झाल्यानंतर यंत्रणेनं तो खड्डा बुजवला। पाहूया। नाशिकनंतर आता खड्ड्यांमुळे ठाण्यात मृत्यूची मालिका सुरू झाली। मुंबई नाशिक महामार्गावरच्या खड्ड्यांमुळे जवान विकास गोरेंचा मृत्यू झाला। भारंगी नदीच्या पुलावर खड्ड्यात बुलेट मोटरसायकल आदळून ते बाजूच्या डिवायडरवर फेकले गेले। दवाखान्यात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। काही दिवसांपूर्वी भिवंडी इमारत दुर्घटनेत TDRFचे जवान विकास गोरेंनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांचे जीव वाचवले होते, मात्र त्यांचा जीव आपल्या व्यवस्थेने घेतला। त्या खड्ड्याने माझ्या पोराचा जीवन घेतलाय। त्या पोरींसाठी काहीतरी ते शासनाने करावा। त्या खड्डे बुजाचा माझ्याशी झाला, माझा पोर ताटकात न्यायला कसा असा लोकांचा नको न्यायला म्हणून त्यांनी काहीतरी करावा। दुसऱ्याची नको आणीवाला माझा पोर गेला तो काय तर येणार नाही, पण दुसऱ्यांसाठी जीवन जगाला ते करावा काहीतरी। पोरींसाठी काहीतरी करावा शासनाने। बारीक बारीक पोरी आहे, बारीक आहे मला समजायला काही समजत नाही। दोन पोरी कशा सांभाळतो त्यांच्या भविष्यासाठी काही नोकरी ठाण्यानंतर भिवंडीत खड्ड्यांमुळे 46 वर्षीय सुनीता पाल यांचाही मृत्यू झाला। ॲक्टिवा गाडीवरून घरी जाताना खड्ड्यात मोटरसायकल आदळून त्या मध्यभागी पडल्या। त्यावेळी मागून येणाऱ्या ट्रकनं त्यांना चिरडलं। उसी तरफ पीछे से आने वाले ट्रक ने उनको पूरी तरह से उनके सिर को चकनाचूर कर दिया और वो जगह पे ऑन द स्पॉट वहाँ पर मर गई हैं। ये प्रशासन की लापरवाही का कारण है। अगर ऐसा न होता तो आज वो हमारे बीच में होती है। अब ये ना इलाज है, आज वो हमारे बीच में नहीं, पूरा परिवार समाप्त हो गया है, उनका कोई सहारा रह नहीं गया। ऐसी स्थिति में अब वो नया जीवन भी नहीं शुरू कर सकते हैं। उनके पास 2 बच्चे हैं। मेरी प्रशासन से यही मांग रहेगी कि प्रशासन ने उन्हें मुआवजा भी देना चाहिए और साथ ही साथ उनके परिवार के किसी एक व्यक्ति को भिवंडी महानगर पालिका में कहीं ना कहीं उनको स्थान मिले ताकि उनको सहारा मिले। ही मुंबई नाशिक महामार्गाची अवस्था आहे। यावरचे खड्डे पहा। जर रात्रीच्या वेळी या खड्ड्यांमध्ये मोटरसायकल आदळली तर अपघात जवळपास निश्चित आहे। मात्र धृतराष्ट्रासारख्या पट्ट्या बांधलेल्या यंत्रणेला हे खड्डे अजूनही दिसलेले नाहीत। इन्शुरन्सच्या अंतर्गत 25 लाख रुपये जे आपण त्यांना देणार आहोत, पण त्याबद्दलची चर्चा मला वाटतं आयुक्त लेवल आणि माझ्या लेवलला होणार आहे आणि त्याच्यातून आपण नक्कीच प्रयत्न करतोय। पण त्याचबरोबर महापालिकेच्या आस्थापनावर असल्यामुळे जर त्यांच्या घरातील एखाद्या व्यक्तीला महापालिकेत रुजू करण्यासाठीही आपण रुजू करूनच घेतो। आज नाशिक रोडचं आज तुम्ही एक्सप्रेस हायवेमध्ये रूपांतर करताय, तिथे कॉन्क्रिटीकरण चालू आहे, सगळं सुरू आहे, तरी सुद्धा देखील जर आज एक तरुण मुलगा आज खड्ड्यात पडून गेला, काल एक महिलेचा मृत्यू झाला, नाशिकमध्ये 4 लोकांचा मृत्यू, सरकार आहे कुठे? माझं नितीन गडकरींना विनंती आहे, तुम्ही मागे म्हटला होतात की भारतातले रस्ते अमेरिकेसारखे बनवणार, अहो श्रीलंकेसारखे बनवा पहिले, अमेरिका खूप लांब राहिली। ही दृश्य देखील महाराष्ट्रातल्या अजून एका महामार्गाची आहेत। हा मुंबई गोवा महामार्गावरचा कोलाड आंबेवाडी मार्गावरचा रस्ता आहे। जवळपास 1 फुटांइतके इथे खड्डे पडले आणि आपले नेते दरवर्षी हा महामार्ग कधी पूर्ण होणार याबद्दल नवनवे वायदे देत आले आहेत। सध्या मी आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असलेल्या अंतर्गत रस्त्यावरती। आपण बघितलं माझ्या मागे हा कोलाड नाक्यावरील अंतर्गत रस्ता आहे। अनेक जे आहे ते छोटे मोठे खेडेपाड्यांना जोडण्याचं काम करतो आणि त्याच रस्त्यावरती आता आपण एकंदरीत बघितलं तर खड्ड्यांचं साम्राज्य जे आहे ते पूर्णतः निर्माण झालेलं आहे। तर आहोत नेमके खड्डे किती इंचाचे आहेत, जवळपास आपण जर बघितलं तर 10 इंचाचा जो आहे हा एक खड्डा आहे। 10 इंचाचे जे आहे ते खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत। 7 वर्ष आले, 14 वर्षापासून काम चालू आहे। 7 वर्ष आले कंप्लीट या रोडच्या खाली गाडी माझी पूर्ण आर्थिक बुडल एवढी मोठमोठे खड्डे, या खड्ड्याची सुधारणा काय लवकर होत नाही। तिकडे नाशकात खड्ड्यांमुळे 4 मृत्यू झाल्यानंतर विकास हवा असेल तर कामं गरजेची आहेत आणि त्यासाठी खड्डे होतात, असं धक्कादायक विधान मंत्री गिरीश महाजन करतात। 4 जीव दगावल्यानंतर आता 40 वर्ष खड्डे पडणार नाही असे रस्ते तयार करणार असल्याच्या बढाया मंत्री मारतात। खड्डे बुजवण्याचे आदेश काल परवा आपण बैठकीत बदलले की अगदी 8 दिवसांमध्ये सगळे ठेकेदारांना बोलवलं,
सगळे त्या ठिकाणी आता रस्ते बुजवायच्या कामाला लागलेले आहेत. या पावसामध्ये पडत्या पावसात सुद्धा खड्डे बुजवण्याच्या संदर्भामध्ये आता एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे डांबराच्या संदर्भात, ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करतोय. आणि आता या 8 दिवसामध्ये तुम्हाला कुठे खड्डा दिसणार नाही अशी व्यवस्था नाशिककरांसाठी आम्ही या ठिकाणी करतोय. मी पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो, पण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये 25-30 वर्ष 40 वर्ष कुठे खड्डा पडणार नाही नाशिकला काही रस्त्यावर, याची ग्वाही सुद्धा आम्ही या ठिकाणी देतो. हा सातारा लोणंद राज्य महामार्गाचा रस्ता. वेण्णा नदीच्या पुलावर खड्ड्यांमध्ये स्पर्धा लागली. अपघात वाढल्यानंतर अवजड वाहतूक बंद करण्यात आली, मात्र खड्डे भरलेले नाही. साताऱ्यातील या वेण्णा नदीच्या पुलावर अनेक ठिकाणी खड्ड्यांची चाळण झालेलं चित्र पाहायला मिळत आहे. खड्ड्यांमुळं अनेक अपघात देखील या मार्गावर झालेले आहेत. त्यामुळं कुठंतरी जिल्हा प्रशासनानं याची गंभीर दखल घेऊन हे खड्डे तात्काळ मुजवावेत. हा पुणे सातारा राष्ट्रीय महामार्ग. इथे 20 फुटांच्या अंतरात 25हून अधिक खड्डे पडले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26 पेक्षा अधिक खड्डे जे आहेत ते या सर्व्हिस रोडवर पडलेले आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहू शकतो की ही वाहतूक जी आहे ती काढण्यासाठी पोलिसांची दमछाक जी या ठिकाणी होत असते. आपण पाहिलं तर या केवळ 20 ते 25 फुटात 25 ते 26 खड्डे आहेत. हा हिंगोली जिल्ह्यातल्या वाई ते बोल्डा मार्गाचा रस्ता. काही दिवसांपूर्वी खड्डे भरण्यासाठी मोठा निधी मिळवण्यात आला, मात्र सद्यस्थिती अशी आहे. ठाणे शहरात लोक खड्ड्यांमध्ये पडू नये म्हणून पोलिसांनी खड्ड्यांभोवती बॅरिकेटिंग आणि झाडाच्या फांद्या लावल्यात. भारतात अमेरिकन तंत्रज्ञानाचे रस्ते करण्याचा दावा होता, मात्र खड्ड्यांभोवती झाडाच्या फांद्या लावल्या जात आहेत. जे ठाणे महानगरपालिकेकडनं काम करायला पाहिजे ते आता वाहतूक विभागाकडनं, वाहतूक विभागाचे ट्रॅफिक जे आहेत ते पोलीस ते हे या बॅरिकेडिंग लावत आहे. बाजूला पाहायला गेलं तर खड्ड्यामध्ये कुठलाही तोल जाऊ नये यासाठी झाडांच्या फांद्या देखील आजूबाजूला लावण्यात आलेलं आहे. दिशादर्शक म्हणून त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे. पहिल्याच पावसात नंदुरबारमधल्या महामार्ग क्रमांक 752 वरची झालेली ही दुर्दशा. 2-2 फुटांचे खड्डे. वारंवार तक्रार करूनही व्यवस्था कुंभकर्णासारखी गाढ झोप येते. नंदुरबार शहरातील हा करण चौफुलीचा परिसर आहे आणि हा महामार्ग जो आहे तो हा खेतिया ते विसरवाडी 753 हा महामार्ग आहे. मात्र या महामार्गाची अक्षरशः दैन्याची अवस्था जी आहे ती झालेली आहे. हा रस्ता जळगावच्या चोपडा तालुक्यातला मुख्य रस्ता आहे. इथले आमदार विकासासाठी सत्तेत जाऊनही त्यांच्या शहरातल्या मुख्य रस्त्याची ही अवस्था आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.